नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. साताऱ्याची एक स्टोरी आहे. सातारामध्ये कोयना नगर आहे. बरं. कोयना डॅम आहे, कोयना धरण. प्रचलित आहे खूप. हां, तर तिथे 2 वाड्या आहेत आणि मी माझ्या मित्राच्या घराचं काम घेतलेलं. मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, मी आधीच सांगितलं. आता परत परत ते सांगत गेलो हो, तर तुमचं ते हां, तर मी माझ्या कामानिमित्त तिथे त्या घराचं मी एक काम घेतलेलं. तर त्या घराचं कामासाठी मी तिथे गेलेलो आणि तिथे लोक असे सांगायचे की बाबा संध्याकाळचं ह्या डोंगरातून खालती उतरायचं नाही, किंवा जर बाजारात जर गेलो ना आपण तर अंधार पडायच्या आधी यायचं. बरं. ह्या स्टोऱ्या होत्या. काय होतं ते तिथल्या लोकल स्टोऱ्या असते, बरोबर. त्या मी तुम्हाला सांगतो. तिथे हडळ आणि चेटकिनी, त्या डोंगरात विंचू पण फार आहेत. अतिशय जास्त विंचू, साप वगैरे असं सगळं आहे. तर ह्यांनी तर मला स्टोऱ्या सांगितल्या आधीच. तिथे गेलो आता तर करणार काय, संध्याकाळ झाली की कामं बंद, जेवण बनवायचं असं. माणसं घेऊन गेलेलो होतो, माणसं जेवण बनवायची, आपण आपल्या त्या आजूबाजूवाल्यावर गप्पा मारायच्या. तर ते मला सांगायचे की या डोंगरामध्ये ना चेटकिनी आणि हडळ आहेत. हडळ हे आम्ही ऐकून होतो, चेटकीन हा पण प्रकार गोष्टीमध्ये वाचून होतो. हो हो हो. ऐकले असेल, ती चेटकीन झाडूवरती बसते, ते अशी फिरते वगैरे, तर असं सगळं ऐकलेलं आपण. पण ह्या तिथे अडवतात, पिशव्या घेतात हातातल्या काढून, हे सगळं आपल्याला माहिती नाही. आता हे त्याने सांगितलं आणि मला नेमका खालती अंधार झाला. मी म्हटलं मी लवकर येईन, पण आपण कुठल्या गावामध्ये जातो तर त्या गावातले थोडेसे लोक ओळखतात. मग तिथे ते तुम्ही ज्या वेळेला आठवड्याभरापासून जास्त वेळ राहता त्यावेळेला ते एक जण भेटला, आम्ही त्याच्यावर बोलत आपला तिथे वेळ गेला माझा खालती. आणि मग तिथून यायला मला 7 वाजायला, म्हणजे 7 वाजायला म्हणजे तिकडे अंधार पडतो थोडासा असा, त्या झाडीच्यावाल्या रस्त्यामधून वरती यायला हलका अंधार झाला. आणि हां, मी तुम्हाला मेन म्हणजे सांगायचं म्हणजे तिकडे ना हाय टेन्शन वायर तिथून फार जातात. कोयनेच्या इथे डॅमवरती ना तिथे वीज बनवली जाते ना, बरं. त्याच्यामुळे तिथूनच ना हाय टेन्शन वायर निघतात. आता कोयना धरणाच्या आसपास जर राहणारी लोकं असतील तर तुम्ही सांगा की मला त्या खुर्चीवरती बसवायचे प्लास्टिकच्या, आणि तिथली मुलं ना जादूचे प्रयोग दाखवायचे. अच्छा. आणि तिथली मुलं ते करतात, आणि तुम्ही ते कमेंटमध्ये लिहा की बाबा ही गोष्ट खरी आहे, नाहीतर बाकीचे लोक म्हणतील फेका मारतायत. त्यांच्यासाठी तुम्ही लिहा प्लीज. प्लास्टिकच्या चेअरवरती बसवतात आणि टॉवेल आहे ना आपलं अंग पुसतं ते टॉवेल ना आपल्या चेअरच्या मागून जोरजोरात फिरवतात. बस. काय होत असेल माहिती नाही. नाही, तुमच्या बॉडीमध्ये करंट जनरेट होतो. हां 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 हां. आणि तुमच्या जर असं बोटाला जर टच केला ना तर समोरचा माणूस उडून जाईल एवढा करंट जनरेट होतो, आणि जोराचा झटका बसतो हातामध्ये. फक्त प्लास्टिकच्या चेअरवरती बसवतात आणि मुलं मागून टॉवेल गोल गोल फिरवतात. असं तिथे एवढं प्रकार. आता मी तुम्हाला सांगतो माझ्यासोबत काय झालं. आता तो कशाचा प्रकार असेल हे मला माहिती नाही. मी ज्या वेळेला निघालो वरती यायला, अंधार ही गोष्ट माझ्या लक्षात होती, कारण की बाबा अंधार झाला की असे ह्या चेटकणी आणि हडळणी अडवतात. बरं. माती आणि दगडाचा रस्ता, मी मधूनच चालतोय, झाडीच्या जवळ नको जायला म्हणून. तर ते झाडीच्या जवळ आता जिथे गाडी, लाल मातीचा रस्ता होता त्यावेळेला, आता रस्ता बनला आहे की नाही मला माहिती नाही, 2008ची गोष्ट आहे ही. मातीच्या रस्त्याच्या साईडला 2 दगड आहेत ना, ते दगड पुढच्या दगडाचा मागचा जो दगड आहे ना, तो मागचा दगड पुढच्या दगडावरती आपटतोय. एक खरं आहे, मागचा दगड उडी मारून पुढच्या दगडावरती आपटतोय. आणि जसा जसा मी पुढे पुढे जातोय ना, तसे दोन्ही साईडचे दगड खड 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 असे एकावरती एक वरती वरती आपटत आहेत. आणि जास्त नाही, एक असा टर्न आहे, असा टर्न तिथेच असं चढाव आहे, चढावामध्ये असं टर्न आहे. जवळजवळ हार्डली एक 30-40 फुटाचा डिस्टन्स असेल तेवढ्याच भागात. मी जो काय पिशवी घेऊन आलो ते हातातून वरती धावत सुटलो, सरळ थेट घरात. हां. अगदी. नंतर तो बाजूचा तो दादा होता, अशोक दादा होता की प्रकाश, मला ते आता नाव एवढं नीट त्यांचं आठवत नाही, कदम म्हणून.
तर त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना सांगितलं, अरे माझ्याबरोबर असा प्रकार झाला. तर ते मला बोलले, अरे आम्ही तुला सांगितलेलं ना ते संध्याकाळचं जाऊ नको खालती म्हणून. म्हटलं आता काय करणार, भाजी आणायची होती आणि ते हे भेटलेले खालती, त्याच्यामुळे मी गेलेलो. म्हणजे हा अशा प्रकारचा हळद नाही दिसली ना, चेटकीन दिसली, काही नाही. फक्त दगड एक दुसऱ्यावरती आपटत होते. म्हणजे मी जसं चालतोय तसं मागचा दगड पुढच्या दगडावरती आपटत होता, त्याच्या पुढच्या दगडावरती आपटत होता. हा असा प्रकार होता तिथे. अरे ते काय होतं, काय ते हाय टेन्शन वायरमुळे होतं किंवा त्याच्यामुळे होतं मला पण काहीच दगड नाही. अशी कशी आपटणार? मलाच कळलं नाही की दगड अशी कशी आपटणार. आमच्या गावातलं जर सांगायचं जर झालं ना, एक छोटासा किस्सा सांगतो. जास्त मोठा त्याची माझ्याकडे काही स्टोरी नाही. आम्ही घोडग्यावरून चालत येत होतो आणि भरणीची पापडी आहे. तिकडचे जर लोक असतील ना तर नक्की सांगतील. भरणीची पापडी म्हणजे घोडगे बाजाराकडे जायला पुढे नर्सरी लागते. घोडग्याची अशी नर्सरी अलीकडची. ती नर्सरी क्रॉस केली की ती भरणीची पापडी लागते आणि त्या पापडीवरून जांभोड्याच्या साईडला वरती चढत असताना नदीतून सरळ थेट दगड उडाला आणि तो आमच्यावरती बसला. आणि माझ्या एकट्यावरती नाही, आम्ही 4-5 जण जे चालत होतो ना संध्याकाळचे तिथे, त्यांच्यावरती येऊन बसला. एवढे सकेरे म्हणतात, म्हणजे ते छोटे छोटे खडे होते ना, ते आमच्यावरती येऊन बसले आणि इतक्या जोरात पाठीमध्ये बसले, मागे बघतो तर कोणच नाही. अशा प्रकारच्या सायंकाळच्या वेळे. आणि सकेरे मारणं जे आहे ना, लोकांचे रात्रीचे घरांवरती सकेरे मारले जातात. सकेरे म्हणजे ते बारीक बारीक दगड असतात ना, जे असे वाळूचा असा जाड प्रकार, ते दगडं घरांवरून मारले जातात. पहिल्यांदा जी कौलाची घरं असायची त्याच्यावरती पडायचे आणि मग नंतर ते सकेरे खालती यायचे घरंगळत. आम्ही घाबरून बाहेर बघायलाही नाही जायचो की कोणी मारले आहेत किंवा काय ते त्यावेळेला. म्हणजे असे प्रकार झालेले आहेत. आणि हे तर मोठे दगड उचलून दुसऱ्या दगडावरती आपटत होते, दुसऱ्या दगडावरती आपटत होते. असे वरती मी जसं चालतोय तसं 30-40 फुटाचं रनिंग फक्त. ते झाडी दोन्ही साईडला, झाडी मध्ये लाल लाल माती एकदम आणि दोन्ही साईडचे दगड. म्हणजे अशा प्रकारचा प्रकार घडलेला जो मी कधी आयुष्यामध्ये विचार नाही, म्हणजे आपण विचारसुद्धा नाही केला. मी तर विचार करत होतो कुठली तरी हळद पकडते की काय आणि ते चेटकीन पकडते, पण हा अशा प्रकारचा तिथे प्रकार घडला. असं आहे. आणि दुसरी एक गोष्ट, जर गोष्ट नाही त्याला म्हणता येणार, घटना पण नाही. हा आमच्या धामापूरच्या भगवती तलावाची गोष्ट आहे. बरं. भगवती मंदिरच्या जवळ, धामापूर च्या जवळपास किंवा त्या भगवती मंदिरच्या जवळपास जे लोक गेले असतील त्यांनी नक्की सांगावं की हा प्रकार. आणि हा सगळ्यांनी ऐकलेला आहे. ही काय अशी जादूटोण्याची गोष्ट नाही किंवा काही नाही. हा त्यावेळेला प्रकार घडायचा तलावामध्ये. तलावामध्ये म्हणतात एक देवी होती तलावाच्या मध्यभागी. आणि जुन्या जमान्याची गोष्ट आहे ही. गोष्ट आहे ही, ऐकलेली आहे. कोणी ऐकली असेल तर त्यांना ती माहिती असेल, पण ज्यांनी ऐकली नाही त्यांच्यासाठी आज आपण ही सांगतोय. तर त्या तलावामध्ये, तलावाच्या काठावरती ज्यांचं कोणाचं लग्न जमायचं ना, त्या गावातली मुलगी असेल, तिला दागिने घालायला नसतील, त्यांची ऐपत नसेल, मग त्यांचे आईवडील काय करायचे की त्या तलावाच्या काठावरती जायचे, फुलांची परडी असते ना, टोपली एक छोटी, त्याच्यामध्ये फुलं टाकायचे आणि ती तलावात सोडायचे. आणि ती परडी फुलांची तलावाच्या मध्यभागी आपोआप जायची. आणि ही मंडळी असायची ती आपली असे हात जोडायची आणि हात जोडून तलावाच्या काठावरती उभी राहायची. काही वेळात तीच परडी पुन्हा वर यायची, ह्यांच्याजवळ यायची, पण त्याच्यात फुलं नसायची. काय असायचं त्याच्यात? सोन्याचे दागिने भरलेले. बरं. आणि ते दागिने हे लोक, म्हणजे त्याच्यामध्ये अशी प्रथा होती ती की ते दागिने लग्नापुरते वापरायचे. तुमचं लग्न वगैरे झालं की ते दागिने पुन्हा त्या परडीमध्ये टाकायचे की ती परडी जाणार परत तलावाच्या आतमध्ये. आणि एकदा कोणीतरी अशाच प्रकारे लग्नासाठी ते दागिने वापरले आणि
परत ते दागिने रिटर्न केलेच नाही, ते परत केलेच नाहीत देवीला. आणि त्या दिवसापासून काही गोष्ट नंतर त्याच्यामध्ये झाली, पण ते आता लोकांच्या याचा प्रश्न आहे थोडासा, म्हणजे भावनेचा, त्याच्यामुळे आपल्याला ते पुढचं काही सांगता नाही येणार. पण त्या दिवसापासून ती प्रथा बंद झाली. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.